नमस्कार, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत. मित्रांनो, आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी. आता होळी दिवाळी एकत्रच 8व्या वेतन आयोगामुळे एका झटक्यात कर्मचाऱ्यांना मिळणार 9 लाख. जाणून घ्या ही आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची उत्सुकता लागून आहे. केंद्र सरकारने या आयोगासाठी समिती स्थापन केली असून ही समिती वेतन वाढीबाबत शिफारसी तयार करणार आहे. या शिफारसींना केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला किमान 1 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण कालावधी लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जरी प्रत्यक्ष अंमलबजावणी उशिरा झाली तरी जानेवारी 2026 पासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. साधारण 18 ते 24 महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे साधारण 9 लाखापर्यंत एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. एरियरची रक्कम फिटमॅन फॅक्टरवर अवलंबून असेल. सध्या 2, 2.25, 2.18 आणि 2.57 असे विविध फिटमॅन फॅक्टर लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फिटमॅन फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगारावर ठराविक गुणक लावून नवीन बेसिक वेतन निश्चित केले जाते. 7व्या वेतन आयोगातही हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा 18,000 रुपये आहे, तर लेवल 5 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा 29,200 रुपये आहे. जर 20 महिन्याचा एरियर गृहीत धरला तर लेवल 1 ते लेवल 5 मधील कर्मचाऱ्यांना सुमारे 3.60 लाख रुपयापासून ते 9.17 लाख रुपयापर्यंत एरियर मिळू शकतो. ही रक्कम फिटमॅन फॅक्टर 2, 2.15, 2.28 किंवा 2.27 अशा दरावर आधारित अंदाजानुसार मोजली जात आहे. एरियरची गणना करताना जुन्या आणि नव्या बेसिक पगारातील फरक काढला जातो. त्यानंतर हा फरक लागू असलेल्या महिन्यांच्या संख्येने गुणला जातो. उदाहरणार्थ, जर वेतनवाढ जानेवारी 2026 पासून लागू मानली आणि अंमलबजावणी 20 महिन्यांनी झाली तर त्या 20 महिन्याचा फरक एक रकमी स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिला जाईल. यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपयांची भर पडण्याची शक्यता असून 8व्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीची तारीख निश्चित झाल्यानंतरच नेमकी रक्कम स्पष्ट होणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.